बाबा मिलन की मुरली है 16 फरवरी 24, जो 5 मार्च 2012 को चली थी। अब चारों ओर दुख अशांति बढ़ रही है, इसलिए अपने विश्व कल्याणी स्वरूप को प्रत्यक्ष करो, मनसा सेवा बढ़ाओ। आज बाप दादा हर बच्चे के भाग्य की रेखाएं देख रहे हैं। मस्तक में चमकते हुए सितारे की रेखा, नयनों में स्नेह और शक्ति की रेखा, होठों में मुस्कान की रेखा, पाँव में हर कदम में पदम की रेखा देख रहे हैं। आप सभी भी अपने भाग्य की रेखाएं देख हर्षित होते हो ना? दिल में यही गाते, वाह मेरा भाग्य। हर एक का मस्तक उस दिव्य सितारे से चमकता हुआ देख बाप दादा भी खुश हो रहे हैं और यही दिल से गीत गाते, वाह बच्चे वाह। बच्चों के दिल से क्या गीत सुन रहे हैं? वाह बाबा वाह। तो बच्चे भी वाह, बाप भी वाह। तो यह सारी सभा क्या हो गई? वाह वाह। तो भगवान हमारे भाग्य के गुण गा रहा है और हमारे मन बुद्धि में भी हमारे भाग्य का ये नशा चढ़ा हुआ होना चाहिए कि हम कितनी भाग्यवान आत्माएं हैं। स्वतः परमेश्वर आपली स्तुती करतो, आपल्या भाग्याची स्तुती करतोय की आपण किती श्रेष्ठ आणि दिव्य आत्मे। मस्तक में चमकता हुआ दिव्य सितारा बाबा देख रहा है। आपण आत्मा चमकताना तो बघतोय। ती स्थिती, त्या चमकत्या स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं की कोणत्याही प्रकारची धूळ राहिलेली नाहीये। नयनों में स्नेह, डोळ्यांमध्ये स्नेह आलेला, एकदम सगळ्यांविषयी स्नेहाची भावना आहे। शक्ती आहे, शक्तिशाली स्थिती है। और होठों में मुस्कान, हर्षित मुक्ता। दोन्हीमध्ये ज्योतिषी हाताच्या रेषा बघतात और बाबा मस्तक और चेहरा उस हिसाब से हमारा भाग्य चेक कर रहा है। हम कितनी सुंदर, श्रेष्ठ, दिव्य, भाग्यशाली आत्माएं हैं। तो बाबा भी हमारी वाह वाह करता है और हम भी बाबा की वाह वाह करते हैं। तो अपने भाग्य को देख सदा ऐसे ही हर्षित रहो जैसे अभी सब हर्षित हो रहे हैं। यह भाग्य अब संगम युग में ही मिलता है। संगम युग के हर घड़ी की बहुत बड़ी वैल्यू है। संगम युग की एक घड़ी अविनाशी हो जाती है, क्योंकि हर घड़ी का 21 जन्मों के साथ संबंध है। अब की एक घड़ी का संबंध 21 जन्मों के साथ है। तो चेक करो, एक घड़ी अगर व्यर्थ गई तो एक जन्म की बात नहीं, 21 जन्म के संबंध की बात है। इसलिए बाप दादा बच्चों को समय प्रति समय अटेंशन खिंचवा रहे हैं कि संगम युग की एक घड़ी को भी, एक संकल्प को भी व्यर्थ नहीं गवाओ, क्योंकि एक जन्म व्यर्थ नहीं गवाया, लेकिन 21 जन्म में व्यर्थ गवाया। संगम युग का महत्व हर समय याद रखो। हे जे भाग्यशाली युग आहे, या भाग्यशाली युगामध्ये आपण आलेलो आहे। सगळ्यांचं भाग्य नाहीये। संगम युग कोणाला माहिती सुद्धा नाहीये। हम संगम युग में आ गए हैं, हम भगवान के बन गए हैं। अब हम अपने भाग्य की रचना कर रहे अगले 5000 वर्ष के लिए, और उसमें भी स्पेशल 21 जन्म के लिए। तर बाबा म्हणते या संगम युगाचं महत्व लक्षात ठेवा। सदा खुश रहा की तुम्ही किती भाग्यशाली आत्मे। या भाग्याचा नशा सदा प्रगट रूपामध्ये पाहिजे आपल्यामध्ये। जागृत स्थितीमध्ये
हा भाग्याचा नशा पाहिजे कि मैं सचमुच में बहुत भाग्यवान हूं. भगवान इतनी बार कह चुका है और इतनी बार कहता है की तुम बहुत भाग्यवान आत्माएं हो. आणि काय होतं प्रॉब्लेम की आपण आजचं जीवन बघतो आपलं. आज किती दुःख आहे, किती टेन्शन आहे, किती परेशानी आहे, किती दुखणं आहे, काय काय चाललेलं आहे, हे असे ते तसे. आणि मग तो भाग्याचा नशा त्याला चांसच नहीं देता अपन मध्ये. ये अंतिम समय की बातें हैं, ये ऊपर ऊपर की बातें हैं. लेकिन हमारा भाग्य अब जागृत हो चुका है और अगले कल्प के लिए रेकॉर्डिंग हम कर रहे हैं. हे बिलकुल हे बाकीच्या गोष्टी सगळ्या वरवरच्या आहेत, त्या आपल्याला तेवढ्यापुरतं तेवढं त्याच्यामध्ये राहायचंय. पण सदा जसे एक स्टेज असतो आणि स्टेजवरती एक मागचं एक पार्श्वभूमी बनवलेली असते, एक बॅकग्राऊंड बनवलेलं असतं आणि त्यामध्ये सगळा खेळ चाललेला असतो. हा खेळ सगळा चाललेला आहे, पण पार्श्वभूमी काय पाहिजे, मागचं बॅकग्राऊंड काय पाहिजे की मी खूप भाग्यवान आत्मा आहे, मी खूप भाग्यशाली आत्मा आहे. तर ते जेव्हा ते स्मृतीमध्ये राहील, जेव्हा आठवण राहील त्याची की मी खूप भाग्यवान आत्मा आहे आणि मी संगमयुगामध्ये आता बाबा माझ्या सोबत आहे, तर काय होईल, आपण एक सेकंद पण एक घडी पण व्यर्थ नाही घालवणार की ज्याच्यामध्ये काही कमजोरीचा विचार केला, काही व्यर्थ विचार केला आपण. क्योंकि एक जन्म में कुछ गड़बड़ हो जाएगी ऐसा नहीं है. अगर आपने व्यर्थ गंवाया कुछ अभी तो एक जन्म में कुछ गड़बड़ हो गया ऐसा नहीं. 21 जन्म के साथ संबंध है. 21 जन्मामध्ये आपलं भाग्य कमी लेवलला राहील. 21 जन्म से संबंध है. एक घड़ी का, यहाँ की एक घड़ी का, कारण एक घडी व्यर्थ मध्ये घालवली, ती जी घडी घालवली आपण, ते व्यर्थ आपला किती काळ नष्ट करेल. एखादा चुकीचा विचार आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून काय काय गडबड होत जाते, मग नंतर त्याची मालिका असते आणि मग आपलं भाग्य आपण तेवढं जमा नाही करू शकणार. म्हणून बाबा म्हणताय कि अगर आपने एक घड़ी व्यर्थ गवाई, उसमें जो गड़बड़ की, उसमें जो गड़बड़ हो गई, उसके कारण से जो वो गड़बड़ ही गड़बड़ चालू हो गई, उस कारण से आपका एक जन्म में खराब होगा भाग्य ऐसा नहीं है, 21 जन्म में खराब भाग्य हो जाएगा. इतकं महत्व आहे. म्हणजे सतयुग त्रेतायुगामध्ये आपल्याला आता चान्स आहे की आपण वरच्या लेवलला राहू शकतो. जसं आपण आजची मुरली काल घेतली, पण आजच्या मुरलीमध्ये बाबांनी जे सांगितलेलं आहे कि ये जो सारा हमें बाबा जैसा बनना है, बाप समान स्थिति को अपनाना है, निराकार स्थिति में रहना है, तो वो जो पढ़ाई बाबा पढ़ाता है 8 रत्नों में आने के लिए पढ़ाता है. बिलकुल त्या लेव्हलला येण्यासाठी बाबा हा सगळा अभ्यास आपल्याला शिकवतोय. तर आपण जर त्या लेव्हलचा अभ्यास जसं बाबा शिकवतोय त्या लेव्हलचा अभ्यास जर करत राहिलो, त्या तशी स्थिती जर बनवत गेलो, तर 21 जन्म आपली लेव्हल वरची राहील आणि आपण 8, 108, 16108 मध्ये आपला नंबर लागेल. अगर हमने व्यर्थ गवाया तो हमारी लेवल हर जन्म में नीचे रहेगी उधर. इसलिए बाबा कह रहा है कि इसका संबंध, जो एक घड़ी आपने व्यर्थ गवाई, कमजोर स्थिति में गवाई, विकारों के वश होकर गवाई और सिर्फ यहाँ की दुनिया को देखते हुए कुछ कर रहे हैं, तो 21 जन्म आपकी लेवल कम हो जाएगी. बाबा हे सावधान करतो आपल्याला. तो संगम युग का महत्व हर समय याद रखो. बाप दादा ने व्यर्थ समय और व्यर्थ संकल्प का होमवर्क सभी को दिया था. व्यर्थ संकल्प नाही चालवायचे आणि व्यर्थ वेळ वाया घालवायचा नाहीये. प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद आपल्याला सफल करायचं, रेकॉर्डिंग करायची आहे, भाग्य बनवायचंय, ती कमाई करायची जी सोबत येणार आहे. संगम युग के महत्व को अगर सदा बुद्धि में याद रखो कि अविनाशी बाप द्वारा यह कार्य मिला है, हर घड़ी अविनाशी बनने की है, क्योंकि अविनाशी बाप ने यह वरदान दिया है, तो सहज हो ही जाएगा. बाप ने सुनाया कि हर एक ब्राह्मण बच्चे के कदम में पदम की रेखा है. सोचो, कदम में पदम की रेखा, तो कितने पद्मों के लिए संगम युग पर गोल्डन चांस है. कदम में पदम की रेखा, प्रत्येक पाऊल जे आपण उचलतोय त्याच्यामध्ये पद्मांची कमाई आपण जमा करू शकतो आता, कारण बाबा सोबत आहे आणि रेकॉर्डिंग चाललेली आहे. तो कितना, बाबा म्हणताय कितने पद्मों के लिए संगम युग पर गोल्डन चांस है.
किती पद्म जमा करू शकतो. म्हणून बाबा म्हणतात पद्मापदम भाग्यशाली आत्माएं हो, क्योंकि हम अपने हर कदम में, हर संकल्प में कमाई जमा कर सकते हैं, वो कमाई जो हमारे साथ में आएगी. हर एक को यह अपना भाग्य स्मृति में रखना है. कई बच्चे सोचते हैं कि बाप दादा क्या चाहते हैं. बाप दादा यही चाहते हैं कि एक एक बच्चा डबल राजा बन जाए. अभी स्वराज्य अधिकारी और भविष्य में विश्व राज्य अधिकारी. कोई भी बच्चा डबल राजा बनने में कम नहीं हो. बाबांची काय इच्छा आहे की आपल्यामध्ये जी काही कमी आहे ती भरून निघावी आता, और डबल राजा हम बन जाए. यहां स्वराज्य अधिकारी बनेंगे, इथं आपण स्वतःवरती राज्य करू, तर विश्वावरती आपलं राज्य प्रस्थापित होईल. आपण राज्य करू विश्वावरती. आधी स्वतःवरती राज्य पुन्हा आपल्या हातामध्ये घ्यायचंय. आपल्या मन बुद्धीचे, आपल्या कर्मेंद्रियांचे आपण गुलाम झालो होतो. और बाबा की यही आशा है हमारे से, और यही इच्छा है, शुभ इच्छा, बाबा की श्रेष्ठ इच्छा है कि हम फिर से डबल राजा बन जाए. कोई भी बच्चा डबल राजा बनने में कम नहीं हो, ही बाबांची इच्छा है. बाप दादा हर बच्चे का रिकॉर्ड रोज देखते हैं. बाप दादा हर बच्चे का रिकॉर्ड रोज देखते हैं. एकदा तरी चेकिंग करतो बाबा आपली. तो क्या देखते हैं? हर एक अपने दिल में तो जान गए होंगे राज्य अधिकारी बने तो है, लेकिन अभी जो स्वराज्य अधिकारी हो, स्वराज्य अधिकारी अर्थात मन बुद्धि संस्कार को अपने कंट्रोल में चलाने वाला, जब चाहे जैसे चाहे वैसे अधिकार में रहे. जैसे यह स्थूल कर्मेंद्रिया हाथ है, पांव है, अपने कंट्रोल में रहते हैं, ऐसे मन बुद्धि संस्कार जब चाहे जैसे चाहे रूलिंग पावर और कंट्रोलिंग पावर हो. अभी देखने में नंबरवार बहुत है यह भी मेरे. मन मैं नहीं, मेरा है. संस्कार मेरे है, बुद्धि मेरी है, लेकिन कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर नंबरवार है. तर बाबा म्हणते जसं हातापायावरती तुमचा कंट्रोल आहे, बिलकुल कंट्रोल आहे आपला हातावरती, पायावरती. कधी चालायचंय, कधी चालवायचंय, कसं हात चालवायचंय, काय करायचंय, हाताने काय करायचंय, पायाने काय करायचंय, आदेश दिला आणि होऊन जातं. तर जसं आपण ह्या हातापायांचे मालक बनून राहतोय, तसं जे सूक्ष्म आहे मन बुद्धी आणि संस्कार, त्याचा मालक बनून आपल्याला राहायचंय. मन इकडे तिकडे भटकायला लागलं, त्याला सावध करायचंय, जागेवर आणायचंय. बुद्धी काही दुसरं चित्र बघायला लागली, तिला लगेच जागेवर आणायचंय. बाबा दाखवायचंय, तिला सतयुग दाखवायचंय, परमधाम दाखवायचंय. हा कंट्रोल आपल्या हातामध्ये आपण पुन्हा घ्यायचा आहे. संस्कारावरती पण आपला कंट्रोल होता सतयुग आणि त्रेतायुगामध्ये. नंतर आपण कंट्रोल घालवून बसलो, पुन्हा तो कंट्रोल आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. हे राज्य करायचंय मन बुद्धी संस्कारांवरती. बाप दादा समय की सूचना भी समय प्रति समय देते रहे हैं. उस समय के अनुसार आप लोगों का एक एक का स्वमान है विश्व कल्याणकारी. अब समय प्रमाण हर एक बच्चे को विश्व कल्याणी स्वरूप को प्रत्यक्ष करने का समय है. चारों ओर दुख अशांति बढ़ रही है. आपके भाई, आपकी बहनें, परिवार दुखी हो रहे हैं, तो आपको अपने परिवार पर रहम नहीं आता. तर बाबांनी आपल्या भाग्याचं वर्णन केलं. त्यानंतर आपल्याला स्वतःचा कंट्रोल, स्वतःवरती ताबा मिळवायचं शिकवतोय. आणि नंतर बाबांनी स्पेशल गोष्ट ही सांगितलेली या मुरलीमध्ये की आता तुमचं कर्तव्य खूप महान आहे, तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. विश्वामध्ये
दुःख वाढत चाललेलं आहे, टेन्शन वाढत चाललेलं आहे, तणाव वाढत चाललेलं आहे, दुखणं वाढत चाललेलं आहे, बिमाऱ्या वाढत चाललेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहे समोर. कोणाकडे पैसा आहे, पद आहे, पोझिशन आहे, त्याच्याशी दुःखाचा काही संबंध नाही. म्हणजे ते आहे म्हणजे दुःख नाही असं काहीच नाही. त्याच्याशी सुखाचा काही संबंध नाही. सुख आणि दुःख या आंतरिक गोष्टी आहे आणि कर्माच्या हिशोबानुसार ते समोर येत असतात. आणि सगळ्यांचा अंतिम जन्म आहे आणि सगळ्यांना बाबाला घरी घेऊन जायचंय. आता परमधाम मध्ये जाण्याची वेळ झालेली आहे, म्हणून दुःख आणि अशांती सगळीकडे वाढत चाललेली आहे. बाबा म्हणताय तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी है, इस समय के अनुसार आप लोगों का एक का स्वमान है विश्व कल्याणकारी. असं नाही की फक्त दादींनाच करायचंय, फक्त वरिष्ठ भाईंनाच करायचंय. हर एक का ये स्वरूप है, ये स्वमान है कि हम विश्व कल्याणकारी आत्मा है. संपूर्ण विश्वाचं कल्याण आपल्याला करायचंय. ती आपली जबाबदारी आहे, ते आपलं कर्तव्य आहे आणि ती आपली क्षमता पण आहे. म्हणून बाबा सांगतो एक का कर्तव्य, मेरे एक बच्चे का जिसको मैंने चुना है वो हर एक बच्चा विश्व कल्याणकारी है. त्यासाठी फक्त एवढंच करायचंय, हदच्या भावनेतून मुक्त व्हायचंय. बस ये मेरा इतना, ये परिवार मेरा, बस इतना ये ते जी लिमिट आपण स्वतःला घालून घेतलेली आहे, त्या लिमिटच्या बाहेर निघावं लागेल. आणि जसं आपण आपल्या परिवारासाठी विचार करतो, आपल्या परिवारासाठी आपण योग्य विचार करतो की याच्यामध्ये भलं कसं होईल, याचं भलं कसं होईल, त्याचं भलं कसं होईल, सगळ्यांना एक चांगला रस्ता मिळावा, सगळे दुःख अशांतीपासून मुक्त राहावे, सगळ्यांच्या जीवनामध्ये त्याला जे पाहिजे ते प्राप्त व्हावं, तो आनंदी राहावा, त्याला दुःख राहू नये, तो टेन्शन फ्री राहावा. जे परिवारातल्या सदस्यासाठी आपण जी भावना करतो मनापासून, त्या सगळ्यांना आपण दुआ देतो, कंटिन्युअस दुआ देत राहतो आपण आपल्या परिवारासाठी. तो भगवान ये कह रहा है कि ये सारा विश्व ही तुम्हारा परिवार है. तो विश्व की हर आत्मा के प्रति हमें ये भावना रखनी है. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोणाशी आपलं नातं आहे नाहीये, तो काळा आहे, गोरा आहे, छोटा आहे, मोठा आहे, कोणत्याही कसाही कोणत्याही पदावरती आहे, छोटा पदावरती आहे, खूप मोठा आहे, तो एक आत्मा है, बस बाबा का बच्चा है और हर एक का कल्याण होना चाहिए. ती शुद्धता, ती दिव्यता आपल्याला आतमध्ये आणायची. कोणा एकाविषयीही मनामध्ये काही निगेटिव्ह असेल तर आपण विश्व कल्याणकारी नाहीये. एक जण जरी बुद्धीमध्ये बसला असेल की याला अद्दल घडली पाहिजे, एक जण जरी असेल तरी आपलं विश्व कल्याणकारी स्वरूप नाहीये, कारण ती भेसळ झाली मध्ये. विश्वामध्ये सगळे आत्मा सामावलेले आणि सगळे बाबांचे बच्चे. त्यामुळे कोणाविषयीच दुर्भावना नाही ठेवायची. जितकी शुभ भावना आणि जितक्या दुआ आपण सगळ्यांना देत राहू तेच आपल्याकडे येईल, तेच आपण आपल्याकडे आकर्षित करू. त्यांच्याकडून पण आपल्याला दुआच मिळतील, दुःख नाही मिळणार. ते हळूहळू सगळं त्याचे दुःख देणारे व्हायब्रेशन आहे त्यांचे ते समाप्त होत जातील. असं नाही की जादू होईल, आपण आज सगळ्यांना व्हायब्रेशन दिले तर कोणी आपल्याला दुःख देणार नाही. हिशोब आहे, आपला कर्माचा अकाउंट आहे, आपली परीक्षा आहे. म्हणून असं नाही की एकदम सगळं काही समाप्त होऊन जाईल. तिकडून येणारं नकारात्मक तिकडून चांगलंच मिळेल. तिकडून काहीही मिळू द्या, आपल्याला सकाश द्यायची आहे, शांती द्यायची आहे, सगळ्यांना दुआ द्यायची आहे, सगळ्यांविषयी शुभ भावना ठेवायची. तर हे असं आपल्याला विश्व कल्याणकारी बनायचंय. या विश्व कल्याणकारी स्थितीमध्ये सदा राहायचंय. कोणी असू द्या, आपल्याला त्रास देणारा असू द्या, आपल्याला शिव्या देणारा असू द्या, आपल्याला निंदा करणारा असू द्या, आपल्याला आपल्यासमोर काहीही परिस्थिती निर्माण करणारा असू द्या, सगळ्यांना आपल्याला दुआ द्यायची आहे, शुभ भावना ठेवायची. क्योंकि वो कुछ गलत कर रहा है, हम उस समय अगर कुछ उसके लिए अच्छा सोचे तो हमारा पुण्य का खाता 1000 पट से बढ़ जाएगा. याची लिमिट नाही किती पटीने आपलं पुण्य वाढेल, तो तर चान्स आहे आपल्याला. अभी बाप दादा यही इशारा दे रहे हैं, स्व पुरुषार्थ के साथ विश्व सेवा. जैसे वाचा की सेवा वर्तमान समय अच्छी धूमधाम से कर रहे. बाबा म्हणताय की वाचा सेवा जी आहे ती चाललेली आहे. वाचा सेवेच्या द्वारे तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार, किती जणांपर्यंत पोहोचणार. पण मनसा सेवा अशी सेवा आहे
की जे विश्वाच्या कोण्याकोण्यापर्यंत प्रत्येक आत्म्याविषयी तुम्ही ते भावना ठेवू शकता. पशु पक्षी जीव जंतू निसर्गाचे 5 तत्व सगळ्यांविषयी आपण ती चांगली भावना ठेवू शकतो. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात सुंदर परिणाम हा होतो की आपण सगळ्यांविषयी इथं दुआ तयार करतोय, शुभ भावना तयार करतोय. म्हणजे फॅक्टरी इथं मध्ये, इथं फॅक्टरी आहे तर त्याच्यामध्ये जे तयार होत आहे त्याचा लाभ पहिले आपल्याला भेटणार आहे. सगळ्यात पहिले आपण स्वतःला दुआ देतोय त्याच्यामध्ये, कारण इथं तयार केले आपण दुआ, शुभ भावना, सगळ्यांविषयी कल्याणाची भावना. तर आपले दुःख पण दूर होऊन जातील, आपल्यावरचे विघ्न संकट पण दूर होऊन जातील, कारण इथं ते तयार केलं आपण. सगळ्यात पहिले आपल्याला भेटेल, सगळ्यात जास्त फायदा आपला होईल. पण त्याच्यामध्ये आणि विज्ञान पण आहे त्याच्या मागे, की आपण जर चांगला विचार करतोय तर चांगले केमिकल ब्रेन मधून निघतील, सगळ्या शरीराला ते मिळतील. आपण जर कोणाविषयी काही जरी पकडून ठेवलेले काहीतरी गलत विचार करतोय तर तसे केमिकल निघतील, ते शरीराला जातील. हे विज्ञान पण आहे आणि आध्यात्मिकता पण है. तो भगवान ये विश्व के कल्याण के लिए हमें कह रहा है, लेकिन उसमें हमारा डबल फायदा है. हमारा भी कल्याण हो जाएगा, इस समय का जीवन भी अच्छा हो जाएगा, अगली रिकॉर्डिंग भी अच्छी हो जाएगी और सबका भला भी हो जाएगा. तो बाप दादा देख करके खुश है, लेकिन अभी मनसा सेवा की भी आवश्यकता है, क्योंकि सभी तरफ विश्व कल्याणकारी बनना है. उसमें मनसा वाचा और कर्मणा अर्थात चलन और चेहरे से तीनों ही सेवा की अभी आवश्यकता है. रोज चेक करो तीनों सेवाओं में कितनी % सेवा की. तो मनसा वाचा और कर्मणा अर्थात चलन और चेहरे से, मनसा वाचा, मनसा से सेवा, व्हायब्रेशनद्वारे सेवा, वाचा बोलण्याद्वारे आपण जे काही सांगतो लोकांना, आणि कर्मणा अर्थात चलन और चेहरा. कर्मणा सेवा म्हणजे चलन आणि चेहरा, कर्म करताना तुमची स्थिती काय. तो तीनों ही सेवा की अभी आवश्यकता है. रोज चेक करो तीनों सेवाओं में कितनी % सेवा की. वाचा में तो बाप दादा ने भी सर्टिफिकेट दिया, लेकिन अभी मनसा सूक्ष्म वाइब्रेशन द्वारा आत्माओं के दुख अशांति का सहारा बनना पड़े. सूक्ष्म वाइब्रेशन द्वारा आत्माओं के दुख अशांति का सहारा बनना पड़े. त्या आत्म्यांना डायरेक्ट वाइब्रेशन द्यायचे आपल्याला. दुखी अशांत आत्माएं हैं, हमारा परिवार है सारा विश्व, सब बाबा के बच्चे हैं. याच्यामध्ये आपल्याला ज्ञानी अज्ञानी काहीच बघायचं नाही. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. कोणाला ज्ञान घ्यायचंय आणि आपलं भाग्य बनवायचंय आणि सत्युगामध्ये यायचंय, त्याच्या पार्टवरती अवलंबून आहे. पण आहे तर सगळे आपण परमधामचे. त्यामुळे सगळ्यांविषयी बिलकुल फुल शुभ भावना आपल्याला ठेवायची. उनका सहारा बनना है. हम सहारे दाता है उनके, इस विश्व के आधार मूर्त है. हम पूर्वज आत्माएं हैं, इसलिए हमारा कर्तव्य है सबको देना. तर ही यामध्ये मनसा सेवा करण्यासाठी कोणतं आपल्याला स्वमान पाहिजे. मैं विश्व कल्याणकारी हूं और मैं पूर्वज आत्मा हूं. मी मोठा आहे सगळ्यांपेक्षा. त्यामध्ये मनसा सेवा करताना भाऊभाऊची दृष्टी जर ठेवली तर त्याच्यामध्ये पण गडबड येऊ शकते. कि बिल्कुल अपनी क्लियर शुभ भावना केवल आती जब हम माता पिता है, हमारे बच्चों के लिए हमारी शुभ भावना रहती है. ती लेवल, त्या लेवलनी आपण सगळ्यांना बघायचंय की हम पूर्वज है सबके हम माता पिता है. आणि त्या लेवलनी आपण जेव्हा सगळ्यांना बघू तेव्हा सगळ्यांविषयी ऑटोमॅटिक शुभ भावना निघेल. तर ते मातृत्व आपल्याला बुद्धीमध्ये आणायचंय कि मैं जगत माता हूं, मैं जगदंबा हूं, मैं विश्व कल्याणकारी हूं, मैं पूर्वज हूं सबकी. तेव्हा मग सगळ्यांविषयी ऑटोमॅटिक शुभ भावना निर्माण तयार होईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तो उनके दुख अशांति का सहारा बनना पड़े. क्या आपको तरस नहीं आता. तुम्हाला दया नहीं येत का, तुम्ही इतकं दुःख अशांती बघताय. बाप दादा को तो बच्चों पर चाहे कैसे भी है, लेकिन फिर भी बच्चे तो है ना, तरस आता है. तो अभी हर बच्चे को सिर्फ सेंटर कल्याणी नहीं, जोन कल्याणी नहीं, विश्व कल्याणी बनना है. तो बाप दादा अभी यही अटेंशन दिला रहे हैं, अपने भक्तों का कल्याणकारी बनो. विश्वाची सेवा करू आपण तर त्याच्यामध्ये आपले भक्त पण येऊन जातील, जे आपल्या मूर्तींकडे जाऊन मागताय काही. तो उनका भी कल्याणकारी बनना है.
क्योंकि यह संगम युग का बहुत बड़ा महत्व है। अभी संगम युग में जो चाहे, जितना चाहे उतना बाप से सहयोग मिल सकता है। संगम युग में जो चाहे, जितना चाहे उतना बाप से सहयोग मिल सकता है. किती महत्वाचं महावाक्य बाबांचं. आता संगम युग आहे, बाबा सोबत आहे आणि जितका त्याच्याकडून आपल्याला सहयोग पाहिजे तितका मिळू शकतो. केव्हा मिळेल? जेव्हा आपली विश्वकल्याणकारी स्थिती आहे, जेव्हा आपण बिलकुल बाबांवरती प्रेम करतोय, बाबांवरती निश्चय पक्का आहे, आपलं हे स्वरूप पक्क आहे आपल्याला की मला देवता बनायचंय, मला राज्य करायचंय, तेव्हा बाबांचा सहयोग आपल्याला सहज मिळेल आणि जितका पाहिजे तितका मिळेल, जेव्हा पाहिजे तेव्हा मिळेल. ये भगवान की गारंटी है, उसे हमें सदा बुद्धि में रखना है. फक्त निश्चय पक्का पाहिजे आपला. तो सुना क्या करना है अभी. मनसा सेवा को बढ़ाओ. अपने कार्य के प्रमाण, जैसे ट्रैफिक कंट्रोल का टाइम फिक्स किया हुआ है, ऐसे ही हर एक को मनसा सेवा का भी टाइम फिक्स करना चाहिए. जब ज्यादा दुख होगा उस समय सभी का अटेंशन उस हलचल में होगा, लेकिन अभी मनसा सेवा का समय है, इसलिए हर बच्चे को अपने विश्व कल्याणकारी का स्वरूप इमर्ज करना है. बाबा म्हणते जेव्हा खूप हलचल असेल, आता समजा इथं जवळ कुठे भूकंप झाला, जवळ कुठे वादळ आलेलं आहे, काही वादळामुळे खूप नुकसान झालं, काही झालं तर इकडे इकडे हे चाललेलं, तिकडे ते चाललेलं, तर आपल्याला इथलं बघावं लागेल. त्यावेळेला अर्जंट आवश्यकता कुठं असेल? इथं असेल आपली, की आपल्याला इथं सुख शांती द्यायची, इथं किरण, इथं सहयोग द्यायचा आहे आपल्याला. इथं पूर आलेला आहे नदीला, त्यावेळेला जसं आपल्याला तिथली मदत लक्षात राहील जास्त, की इथं आपली गरज आहे आज. तर अति हलचलच्या वेळेला बाबा म्हणताय तिथं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, जिथं काही प्रॉब्लेम झालेला आहे, विशिष्ट ठिकाणी तुमच्या आसपास. आता वेळ कोणती? आता मनसा सेवा सगळ्या विश्वाची करण्याची वेळ तुमच्याकडे आहे. हे 2012 मध्ये बाबांनी म्हटलं होतं. आता पण आहे, अजून वेळ आहे, अजून इतकं सगळीकडे सगळ्या प्रकारची हलचल सुरू नाही झालेली आहे. काही टाइम आहे आपल्याकडे, थोडा टाइम आहे. तर तेवढ्या टाइम मध्ये आपण ही मनसा सेवा करायची. विश्वाच्या कोण्याकोण्यापर्यंत आपल्याला ही मनसा सकाश पोहोचवायची, बाबांची किरणं सगळ्या विश्वाला द्यायची. तो बहुत बड़ा कार्य करने के लिए बाबा हमें आज प्रेरणा दे रहा है. ते घ्यायचंय, आपण स्वीकार करायचंय. बाबा म्हणताय की तुम्ही जसं ट्रॅफिक कंट्रोलचा टाइम फिक्स केलेला आहे, दुसरा कशाचा टाइम फिक्स असतो, तसं तुम्ही मनसा सेवेचा पण टाइम फिक्स करा, की कधी तुम्ही मनसा सेवा करणार. असं तर आपण विचार करतो जनरल, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, पण स्पेशल टाइम देऊन आपण सगळ्या विश्वाला सकाश द्यायची. हा नवीन प्रोग्राम बाबा आपल्याला देतोय, की आता आहे वेळ, अजून करून घ्या. नंतर तुम्ही सगळ्या विश्वासाठी नाही करू शकणार, आणि सगळ्या विश्वासाठी सेवा नाही केली तर विश्वाचा राजा बनण्याचा तर विषयच नाही. जो सगळ्या विश्वाची सेवा करेल, जो सगळ्या विश्वाच्या विषयी चांगली भावना मनामध्ये ठेवेल, त्याच्यापर्यंत सकाश जाईल, तो विश्वावरती राज्य करेल एक ना एक दिवस, कधी ना कधी त्याचा पार्ट राहील. तो मनसा सेवा का समय, इसलिए हर बच्चे को अपने विश्व कल्याणी का स्वरूप इमर्ज करना है. विश्व कल्याण में स्व कल्याण स्वतः और सहज हो जाएगा. विश्व कल्याण में स्व कल्याण स्वतः और सहज हो जाएगा. ऑटोमॅटिक होऊन जाईल. बाबा म्हणतात स्वतःचं कल्याण आणि सहज पण होईल. क्योंकि अगर मन फ्री है तो व्यर्थ आता है, लेकिन मन बिजी होगा तो व्यर्थ सहज ही समाप्त हो जाएगा. मनाला या विश्वाच्या सेवेमध्ये बिझी करून टाका, बाबा म्हणताय. नाही तर मग व्यर्थ विचार येत राहतील. मग आपला एक वैयक्तिक प्रॉब्लेम, इथला प्रॉब्लेम, परिवाराचा प्रॉब्लेम, तेच चक्कर राहील डोक्यात. लेकिन जब हम ये समझेंगे कि मैं तो विश्व कल्याणकारी आत्मा हूं, सबके भले की सोचना है मुझे, तर मन फ्री राहणारच नाही. आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक आपल्यालाही सकाश मिळत जाईल. स्वतःला आत्मिक सकाश मिळेल बाबांकडून, आणि शरीराला पण आपण सकाश देऊ शकू. तो बाप दादा जब चक्र लगा के चारों ओर देश विदेश के अज्ञानी बच्चों को देखते हैं तो तरस आता है. इसलिए आप सब भी अब दुख हरता सुख करता बनो. बाबा म्हणते अभी आप सब भी दुख हरता सुख करता बनो. मला तरस येतोय, मला दया येते, रहम येतोय,
जे अज्ञानी बच्चे खूप परेशान आहे बिचारे. जे बाबांचे बच्चे त्यांना तर माहिती बाबांकडून घ्यायचंय आपल्याला, पण त्यांना तर तो रस्ताच माहिती नहीं. तो बेचारे बहुत परेशान है. बाबा को दया आती, हमें भी दया आनी चाहिए उन पर, और हमें उनके लिए दुख हरता सुख करता बनना है. आणि त्यासाठी सोपी विधी बाबांनी सांगितली, सकाश देना है सबको. आपण सकाळ संध्याकाळ 15-15 मिनिट वेळ फिक्स करायची. ज्याला बाबाच्या कमऱ्यामध्ये बसून करणं शक्य आहे त्यांनी कमऱ्यामध्ये बसून करायची. ज्याला वरती टेरिसवर बसून करणं शक्य आहे त्यांनी टेरिसवर बसायचं. जे घरामध्ये बसून करायचंय, ज्याला जसं शक्य आहे. पण 15-15 मिनिट, 10 मिनिट किंवा 20 मिनिट, ज्याला जितका टाइम शक्य आहे तितका टाइम बसून आपण विश्वाला सकाश द्यायची. म्हणजे योग पण सहज होऊन जाईल आपला आणि विश्वापर्यंत पण आपण पोहोचू शकू. आपण एक 5 मिनिटांमध्ये बघू कसं करायचंय ते. मैं एक सुंदर चमकता हुआ सितारा हूं. मैं आत्मा हूं. इस शरीर को चलाने वाली चैतन्य शक्ति हूं. मुझ आत्मा से बहुत सुंदर किरणें निकल रही है. मैं देख रहा हूं स्वयं को पृथ्वी के ऊपर बैठा हुआ. मैं पृथ्वी के गोले के ऊपर बैठा हूं. मैं स्वयं को देख रहा हूं, मैं पृथ्वी के गोले के ऊपर बैठा हूं इस शरीर के साथ. मैं आत्मा परम पवित्र हूं. मुझ आत्मा से पवित्र किरणें निकल रही है. मेरा मीठा बाबा, प्यारा बाबा परम धाम में है. ऊपर देखे परम धाम, पांचों तत्वों के पार, सूक्ष्म वतन से भी ऊपर मेरा बाबा परम धाम में है. ज्योति बिंदु निराकार शिव बाबा, पवित्रता का सागर है वो. से बहुत सुंदर शक्तिशाली पवित्र किरणें निकल रही है. उन किरणों का फोकस मेरी तरफ हो गया है. बाबा से पवित्र किरणें मुझ पर पड़ रही है. बाबा की पवित्र किरणें मुझ पर पड़ रही है. मुझ आत्मा से ये पवित्र किरणें मेरे ब्रेन को मिल रही है. मेरे मस्तक में चारों ओर ये किरणें फैल गई है. मेरे संपूर्ण शरीर में ये पवित्र किरणें फैल गई है. बाबा से मुझ में शांति की किरणें आ रही है, सुख की किरणें आ रही है, शक्तियों की किरणें आ रही है. मेरे मस्तक से मेरे संपूर्ण शरीर में यह फैल रही है. मेरा संपूर्ण शरीर अब चमकने लगा है. अब मेरे मस्तक से, नैनों से, हाथों से, पांव से ये किरणें निकल रही है और संपूर्ण पृथ्वी में फैल रही है.
ये किरणें मुझसे निकल रही है, संपूर्ण पृथ्वी में फैल रही है। विश्व की हर आत्मा इन किरणों को प्राप्त कर रही है। विश्व के कोने कोने में ये किरणें फैल रही है। देखना है इन किरणों को फैलते हुए, जैसे बैटरी का फोकस गिरता है सब तरफ, ऐसे में ये बड़ा फोकस देखना है। दुनिया के कोने कोने में ये फोकस जा रहा है, मुझ आत्मा से निकले हुए किरणों का फोकस। विश्व की सभी आत्माओं को सुख, शांति, शक्ति मिल रही है। पांचों तत्वों को ये किरणें मिल रही है। पशु, पक्षी, वनस्पति, प्राणियों को ये किरणें मिल रही है। मेरी दुआ है सब आत्माओं के प्रति, सारे विश्व के प्रति। विश्व में शांति हो, सबका कल्याण हो जाए, सबके दुख दूर हो जाए, सभी को शांति मिले, सभी को सच्चा रास्ता मिले, सभी सत्य मार्ग पर चले। दुनिया की सभी आत्माएं जो भी उन्हें बताया गया उस अनुसार चलती रही, साधु संतों ने जो बताया उस पर चलती रही, शास्त्रों पर चलती रही, लेकिन सभी दुखी है आज। और मेरा कनेक्शन सत्यम शिवम सुंदरम परमपिता परमात्मा से है। मैं इस विश्व की पूर्वज आत्मा हूं। मैं इस विश्व की माता हूं। मेरे द्वारा सबका कल्याण होना है। मुझे सबका कल्याण करना है। मुझे सबके भले का सोचना है। हर एक आत्मा तक बाबा से मुझ में आती हुई किरणें पहुंच रही है। बाबा मुझ पर किरणों की बरसात कर रहा है और मैं सारी पृथ्वी पर ये किरणें बरसा रही हूं। ये विश्व जल्दी ही परिवर्तन हो जाएगा। इस विश्व से दुख, अशांति सदा सदा के लिए समाप्त हो जाएगी। सभी आत्माएं शांति और सुख को प्राप्त करेगी। मेरी सबके प्रति शुभ भावना है, शुभकामना है। सबका भला हो, सभी सुखी हो। मैं आत्मा विश्व कल्याणकारी हूँ। विश्व कल्याणकारी पिता, परमपिता परमात्मा की संतान हूँ। अब मुझे सबके प्रति सदा के लिए शुभ भावना रखनी है और अपने मन को शुद्ध कर लेना है। किसी के प्रति कोई नकारात्मक भावना, किसी के प्रति कोई गुस्सा, द्वेष, सब खत्म कर देना है। मैं देवता हूं। मैं दिव्य आत्मा हूं। मैं देव आत्मा हूं। मुझे विश्व पर राज्य करना है। विश्व की सभी आत्माओं का संगम युग पर मुझे भला करना है। उनकी आशा पूर्ण करनी है। उनको जो दुख अशांति की प्यास लगी हुई है, दुख अशांति से वो त्रस्त है, सुख शांति की प्यास लगी हुई है, उसे मुझे बुझाना है। मैं आत्मा विश्व कल्याणकारी हूं। मैं आत्मा परमपिता परमात्मा की संतान हूं। मुझसे संपूर्ण पृथ्वी में ये प्रकाश जा रही है।
तर अशा प्रकारे आपण सकाश देऊ शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. एका वेळेला स्पेशल शांती देऊ शकतो, एका वेळेला स्पेशल पवित्रता देऊ शकतो, एका वेळेला शक्ती देऊ शकतो आणि मिक्स पण देऊ शकतो. जसं ज्या वेळेला जसं आपला मूड असेल त्याप्रमाणे आपण फक्त ही स्थिती पाहिजे की बाबांकडून घेतोय आणि सगळ्यांना देतोय, आणि असं नाही की पोचते का नाही पोचते, ते ऑटोमॅटिक आपली भावना सगळ्यांपर्यंत पोचतात. आणि विशेष आपल्या भावना, आपण ब्राह्मण आत्मे, आपण या कल्पवृक्षाच्या मुळामध्ये, आणि त्यामुळे मुळामध्ये जे चाललेले जे संकल्प ते ऑटोमेटिक फुला पानापर्यंत पोचत असतात. तो हमें बिल्कुल पूरे विश्वास के साथ कि हम जो सोच रहे हैं वो सबके भले का सोच रहे हैं और सबका भला निश्चित होगा, होने वाला आहे. त्यांना कमीत कमी त्या दुःख अशांतीमधून राहत तरी मिळेल, थोडंसं बरं तरी वाटेल. पण आपल्याला ते एकदम त्यासाठी मनाला शुद्ध ठेवायचंय, मनाला एकदम स्वच्छ ठेवायचंय. बाबांशी चांगलं कनेक्शन, बाबांविषयी फुल प्रेम आपल्या मनामध्ये असेल तर ही मनसा सकाश जरूर विश्वाच्या कोण्याकोण्यापर्यंत पोहोचणार है. तो बाबा ने जो काम दिया, हमें टाइम फिक्स करना है और उस टाइम पर करना है. 10 मिनिट 15 मिनिट सकाळ संध्याकाळ ज्या वेळेला शक्य आहे. अच्छा, हर एक का चेहरा दिखाई दे रहा है कि जो शक्ति इकट्ठी की वह चेहरे पर आ रही है. सबके चेहरे खुशनुमा दिखाई दे रहे हैं. जेव्हा आपण बाबांशी कनेक्शन जोडतो, जेव्हा बाबा सोबत आहे, जेव्हा ज्ञान सोबत आहे, ऑटोमॅटिक ते चेहऱ्यावरती शक्ती येऊन जाते आणि चेहऱ्यावरती एक आनंद, प्रसन्नता यायला लगते. बाबा कह रहे हैं कि वो मैं देख रहा हूं और ऐसा ही हमें रहना है सदा. बाप दादा ने देखा कि अभी सेवा का उमंग भी सभी में जाग रहा है. हम भी करें, यह उमंग आया है. जब उमंग आ गया ना, तो जहां उमंग है, उत्साह है, वहां सफलता है ही है. फक्त उमंग मनामध्ये ठेवा, उत्साह मनामध्ये ठेवा की मला पण करायचंय. और बाबा ने जिम्मेदारी दी, और बाबा ने कहा हर एक का ये कर्तव्य है, हर एक का स्वमान है, हर एक की कॅपॅसिटी आहे. तो उमंग उत्साहामध्ये राहून पक्क स्वतःला समजून सांगायचं, मला ही सेवा करायची, मला विश्वातल्या प्रत्येक आत्म्याविषयी ही भावना ठेवायची, सगळ्यांना दुआ द्यायचे, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना, सरसकट सगळ्यांना दुआ द्यायचे. तो बाबा म्हणता है उमंग रखो, उत्साह रखो, तो सफलता निश्चित है. इसलिए जो आप सम्मुख हो उन्हों को, और जो दूर बैठे देख रहे सुन रहे, उन सभी चारों ओर के बच्चों को बाप दादा बहुत दिल का प्यार और साथ में दिल में सदा रहने की मुबारक दे रहे हैं. अच्छा, चारों ओर के होलीएस्ट बच्चों को जो हर कदम में मेरा बाबा कहते हुए उड़ रहे हैं और सदा अपने तीव्र पुरुषार्थ द्वारा आगे बढ़ रहे हैं और बढ़ाते रहते हैं, ऐसे बाप दादा के दिल के नूरे रत्नों को बाप दादा बहुत 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 दिल का प्यार दे रहे हैं. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया.